नमस्कार, मी किशोर आहिरे, रक्षक नगर फेज 1 या सोसायटीमध्ये मी राहतो. आमच्या सोसायटीमध्ये वर्षापासून रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू होती. आज विकसक निवडीची सभा होती आणि त्या सभेमध्ये बऱ्याच सभा आणि त्या मागच्या 7 वर्षामध्ये कोविडचे 3 वर्ष सोडले तर 4 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू होते. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटी आणि त्यांचे सहकारी जे त्यांच्या बाजूने होते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अनियमितपणे केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी जे सहकार कायदा आहे त्याच्या विरुद्ध केलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचं आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहोत. मेरा नाम रहमान है, फ्लैट नंबर 2, बिल्डिंग नंबर 7। मेरा यही कहना है कि हमारा गार्डन जो भी लीगल है उसका 100% हमको चाहिए। ये लोग 33% दे रहे हैं, ये हमारे लिए एक्सेप्टेबल नहीं है। माझं नाव सौ प्रांजली सूर्यकांत कदम. माझा बिल्डिंग नंबर 13 रक्षक नगर फेज 1 बिल्डिंग नंबर 13 फ्लॅट नंबर 8 असा माझा फ्लॅट आहे. तर मला काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही आहेत बिल्डरच्या संदर्भात की त्यांचं 20% जी गॅरंटी असते प्रोजेक्टवरती ती नाही आहे आणि त्यांचे मागचे 3 वर्षाचे फायनान्शियल म्हणजे कंडिशन्स आहेत ते आम्ही मागितल्या होत्या त्या दिलेल्या नाही आहेत त्यांनी आणि प्रोजेक्ट कंप्लीट होईल अशी मला शाश्वती येत नाही आहे. म्हणजे बिल्डिंग नंबर 12 माझे कालचे 2 फ्लॅट आहेत आणि मला आधीपासून मला त्यांच्याशी तक्रार आहे की त्यांनी आम्हाला आधीपासून खरं काय सत्य काय कधीच सांगितलं नाही. कधी पण आम्ही कमिटी ऑफिसमध्ये गेलो काही पण माहिती विचारली तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला कधीच सांगितलं नाही. मी चंद्रकांत फडतरे, रक्षकनगर फेज 1मध्ये मी राहतो आणि आमच्या रिडेव्हलपमेंटचं काम सध्या चालू आहे. परंतु सगळ्या सभासदांना विश्वासात न घेता जे कमिटीमार्फत आणि PMC नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत जे कारवाई चालू आहे ती चुकीच्या पद्धतीने चालू आहे. रक्षक नगर फेज 1 खराडी पुणे 14 या ठिकाणी आम्ही अतिथी बँकेट हॉल आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण रिडेव्हलपमेंटच्यासाठी एकत्र जमा झालेले आहे. आज आम्ही इथे या ठिकाणी आमचं जे म्हणणं होतं ते सर्व बिल्डरच्या विरोधात असणारे सगळे जे काही कागदपत्र असेल मागण्या असेल त्या सर्व आम्ही दिलेल्या होत्या. परंतु आमच्या कोणत्याही प्रकारचे समाधान झाले नाही, मागण्या मान्य केलेल्या नाही त्यांनी आणि आम्हाला आज वोटिंग करण्यासाठी बेकायदेशीरपणे आम्हाला इथं बोलवलेलं आहे.